मागच्या ब्लॉगमध्ये ना आपण कानातले वगैरे दाखवले होते. त्यानंतर आजचा ब्लॉग जो असणार आहे ना, ते साहित्य ठेवण्यासाठी मी ना बॉक्स आणलेत. तर ते बॉक्सेस कसले कसले आहेत तुम्हाला दाखवते. माझ्या हिशोबानं एकतर मी घरात आता जास्ती नसते, पण मला जी ज्वेलरी असते ना ती लागते. तर हे असे कप्प्याचे 1 2 3 4 4 4 4 4 2 12 14 16 18 25 26 आता 24चा पॅक आहे. तर ह्याच्यामध्ये मी कानातले ठेवण्यासाठी आणलेत. ह्याच्यात ठेवून घे. त्यानंतर हे जे आहे ना पॅक, असं हा डबा आहे आणि ह्या डब्यामध्ये ना 6 पाऊच आहेत असे असे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या ठेवू शकताय किंवा नेकलेस वगैरे काही ठेवू शकताय. तर असा एक पॅकेटचा डबा आणला. त्यानंतर असे 2 आणलेत ज्याच्यामध्ये मी नेकलेस किंवा काय XYZ मी माझे दुसरे जे आहेत सगळं साहित्य ठेवेल असं 2 आहेत. आणि भरपूर गोष्टी आहेत ज्या की सिक्युअर करण्यासाठी आहेत. कुठं कुठं काय काय हे असं सामान मिक्स झालेलं असते. आणि ह्यावेळेस ना तुम्हाला ना मी काहीतरी वेगळं दाखवलं. तर हे माझं कसं होतं, शॉपवरती सगळ्या गोष्टी घेऊन जाते अशा आणि सगळ्या मिक्सअप करते. हे बघ सगळे एकत्र आहे, टिक एकत्र आहे, अगदी हे सुद्धा पिनासुद्धा एकत्र पडलेत. आणि परत ज्यावेळेस ऐन वेळेस मला गडबड असते ना त्यावेळेस मला काहीच नेटचं गावत नाही, नाहीतर माझ्याकडे ते नुकसान होतं. पण ह्यावेळेस मी ठरवलं नाही, प्रॉपर सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करायच्या. प्रत्येक वेळेस केली की मी खूप महागातल्या गोष्टी किंवा आवडत्या गोष्टी एवढं मन लावून घेऊन येते वेळ घालून, आणि कुठल्या तर कोपऱ्यात बसतं किंवा मग माझी ती जी हेल्पर येते ते काहीतरी झाडून टाकूनच देते. कारण त्यांना एवढा जास्त त्यांना माहीत नसतं, कारण त्यांचं आणि माझं वेळ खूप वेगळा आहे. म्हणजे त्यांच्या येण्याची जाण्याची वेगळ्या आहेत. आत्ता तर बघाल तर तुम्ही म्हणसाल हे बघा अर्ध टोपण उघडलेलं आहे. हे शॉपमध्ये घेऊन गेले होते आणि सगळं मिक्स झालं. सगळं मिक्स म्हणजे सगळंच. ह्याच्यामध्ये काय ते माहीत नाही. आणि हे डबा तर पालताच पडला आहे. त्याचं टोपण इकडच्या साईडला आहे. आणि चक्क म्हणजे संत्र आलं आहे ह्याच्यामध्ये. संत्र असं आहे. वेळ आपल्याला भेटतच नाही. एका स्टुडंटने गिफ्ट दिलेलं ते पण ह्यात आलेलं आहे. एक कुठं गेले काय माहीत नाही. नेल पेंट हे अशा ह्यातच आहेत. खूप साऱ्या बांगड्या वगैरे हे ह्यातच आहे. प्रॉपर ऑर्गनाईजही करणार आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार. आता हे आउटलायनर ना खरं बेस्ट आहे. ज्यावेळेस मला लिपस्टिक घावत नाही ना तर हे आउटलायनरनंच पूर्ण लिपस्टिकचा शेड तयार करते. त्यानंतर हे बघा मध्ये मध्ये हात घालतं आहे बाळ माझं. हे तिची बटरफ्लायची क्लिप आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की लिपस्टिकचे शेड किंवा काय मी काय काय अजून खरेदी केली. ड्रेस पण खूप सारे ॲड केलेले आहेत मी. तर ड्रेसचे पण तुम्हाला व्हिडिओज मिळतील. सो फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनही दाबा. नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल तेही सांगा.